कोण निवडून आणि देवेंद्र फडणवीस आता अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आता देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या निधी वाटपावरून देखील नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे मंत्र्यांकडून देखील। त्यानंतर अजित पवार काल रात्री देखील दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेऊन आल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी ही भेट का अशी चर्चा आता सध्या रंगते। याआधी महायुतीमधल्या काही मंत्र्यांनी म्हणजे शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी देखील अजित पवार निधी देत नाही तशी तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। त्याचबरोबर सध्या अजित पवारांचे काही आमदार आणि भाजपचे आमदार यांच्यामध्ये वाकयुद्ध देखील रंगताना दिसतं। एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, या टीका टिप्पणी केली जाते। तर नेमकी ही भेट कशासाठी, तर काल रात्रीच अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली होती। त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट होत आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये देखील सध्या खलबतं सुरू आहेत। गेले 2 दिवस भाजपच्या कोर कमिटीची बैठक देखील झाली, तसंच अमित शहांनी देखील या बैठकांमध्ये काही सूचना केलेल्या आहेत। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला काल रात्री अजित पवार यांनी गृहमंत्री देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतलेल्याची माहिती मिळते। याच सगळ्या भेटीच्या नंतर आता राज्यातल्या घडामोडींना वेग आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे आता सध्या अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय खलबतं रंगणार आहेत, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी ठेवून ही निवडणुका डोळ्यासमोर खेळायची आहे अथवा पार पाडायचे, या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे या दोन नेत्यांमध्ये होऊ शकते। अर्थात सातत्याने अजित पवार हे महायुतीमध्ये आल्यापासून त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो सातत्याने संघाच्या नेत्यांकडनं निर्माण केला जात होता। कालपर्यंत भाजप आणि संघाच्या मधल्या वरिष्ठ नेत्यांची जी आहे ती बैठक सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर थेट अमित शहा यांची भेट घेण्याकरता अजित पवार हे दिल्लीला गेलेले होते अशी माहिती मिळते आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडींना संपूर्ण वेग आल्यामुळे त्यामुळे या भेटीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नक्कीच अक्षय, त्याचबरोबर जागा वाटप, जागांचा मुद्दा हे देखील विषय चर्चेला आहेत। भाजपची जी 2 दिवसांची कार्यकारिणीची बैठक झाली तर त्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन करताना अमित शहांनी काही सुतोवाच केलं होतं, तर त्यावरून सुद्धा सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं दिसतं, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा। नक्कीच निखिला, कारण की अनेक अशा जागा आहेत ज्या जागांवरती भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती दावा करू शकते आणि जवळपास त्या जागा 50 ते 60 इतक्या विधानसभेच्या जागा आहेत। त्यावरती कशा पद्धतीने महायुती म्हणून सामंजस्याने तोडगा काढावा या सगळ्या संदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते। कारण की अनेक पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आघाडीमध्ये होता आणि महायुती आणि भाजप ही शिवसेनेबरोबर युतीमध्ये लढायची, त्यामुळे अनेक उमेदवार जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढत होते। परंतु आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यामुळे स्थानिक विधानसभेच्या जागांवरती जो आहे तो वाद निर्माण होऊ शकतो। हे वाद सामंजस्याने सोडवणं हे महायुतीकडे क्रमप्राप्त असणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे प्रामुख्याने लक्ष आहे। त्यासोबत 288 विधानसभेच्या जागा आहेत त्या जागा वाटपांच्या संदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते, कारण की दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते अत्यंत पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत राज्यातले, त्यामुळे जागा वाटपाच्या गोष्टीवरती या दोन नेत्यांची चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर आता सध्या देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। देवेंद्र फडणवीस अचानकपणे अजित पवार यांची नेमकी भेट का घेत आहेत? काल मध्यरात्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते, तिथे त्यांनी अमित शहांची देखील भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये धुसफूस या सगळ्या संदर्भात चर्चा होणार का? आपलं लक्ष असेलच या बातमीवर।